बुलढाणामध्ये गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात पण एक बाळ। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात, पण आज मी तुम्हाला एक अशीच अत्यंत दुर्मिळ आणि अचंबित करणारी घटनेविषयी सांगणार आहे। गरोदरपणात प्रत्येक आई आपल्या बाळासाठी किती जागरूक असते हे वेगळं सांगायला नको, पण जर तुम्हाला सांगितलं की एका बाळाच्या पोटात अजून एक बाळ वाढते तर ऐकायला अजब वाटते ना। अशीच एक घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात। एका 32 वर्षाच्या गरोदर महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ सापडल्याचा प्रकार समोर आला आहे। पण हा प्रकार नक्की काय आहे आणि बाळाच्या पोटात खरंच आणखी एक बाळ वाढतंय का? चला तर मग याबाबत सखोल माहिती घेऊया। बुलढाणा जिल्ह्याच्या मातोळा तालुक्यात एक 32 वर्षाची गर्भवती महिला रूटीन चेकअपसाठी जिल्हा रुग्णालयात गेली होती। तिच्या गर्भधारणेला 32 आठवडे पूर्ण झाले होते आणि ती बाळाच्या सुरक्षेसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करत होती। सोनोग्राफी करण्याच्या दरम्यान डॉक्टरांना एक आश्चर्यजनक गोष्ट सापडली। महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ होतं। हे ऐकताच डॉक्टरही थक्क झाले। त्यांनी दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांना बोलावून घेतलं आणि पुन्हा तपासणी केली। शेवटी सर्व तज्ञांनी ही अत्यंत दुर्मिळ फिटस इन फिटो केस असल्याचं स्पष्ट केलं। आता तुम्ही म्हणाल, हे फेटस इन फिटो काय प्रकार आहे? तर हे एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय प्रकार आहे ज्याला फिटस इन फिटो म्हणतात। फिटोस इन फिटो म्हणजे एका गर्भाच्या शरीरात अजून एका अपूर्ण वाढलेल्या गर्भाचा विकास होणे। बाळाच्या शरीरात एक वेगळा रक्त मांसांचा गोळा वाढत असतो जो शरीरातल्या ट्यूमर सारखा असतो। हे दुसरे बाळ शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे विकसित होत नाहीत। त्यात मेंदू, हृदय, कान, डोळे इत्यादी अवयवांचा विकास होत नाही आणि ते एक रक्तमांसाचा गाठीसारखा भाग बनते। यापूर्वी या प्रकाराच्या केसेस खूप कमी प्रमाणात नोंदवल्या गेल्या आहेत। याचं प्रमाण फारच कमी असून जगभरात आतापर्यंत केवळ 200 पेक्षा कमी केसेस नोंदवल्या गेल्या आहेत। आणि आता बुलढाण्यात पहिल्यांदाच अशी दुर्मिळ घटना घडली आहे। डॉक्टरांच्या मते या प्रकाराचे मुख्य कारण म्हणजे जुळ्या गर्भाच्या निर्मितीमध्ये अडथळा आल्यास एका गर्भाचा भाग दुसऱ्या गर्भाच्या आत वाढण्याची शक्यता असते। यामुळे गर्भवती महिलेच्या गर्भधारणेत अशा प्रकारची विसंगती होऊ शकते। वैद्यकीय दृष्टिकोनातून हा प्रकार खूप जोखमीचा असू शकतो, विशेषतः बाळाच्या जीवनासाठी। डॉक्टरांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, ज्यामुळे गर्भाच्या पोटात असलेला गोळा काढून टाकला जाऊ शकतो। यामुळे मुख्य बाळाच्या जीवनाला धोका टाळता येईल। मात्र ही प्रक्रिया जोखमीची असते आणि डॉक्टर मोठ्या काळजीने या पुढील निर्णय घेणार आहेत। सुरुवातीला डॉक्टरांना या केसचा विश्वास बसला नाही, पण नंतर तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सोनोग्राफीच्या परिणामांवर आधारित हे निश्चित करण्यात आलं की ही फिटस इन फिटो स्थिती आहे। डॉक्टरांनी सांगितले की ही घटना 5 लाख गरोदरपणांमध्ये एका वेळेस घडते। या केसचा उपचार करून बाळाच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे। सध्या ही गर्भवती महिला डॉक्टरांच्या सततच्या निरीक्षणाखाली आहे। तिची प्रसूती बुलढाण्यातच होईल, पण बाळावरची शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगरच्या तज्ञ डॉक्टरांकडून केली जाईल। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या केसच्या पुढील टप्प्याकडे लागलं आहे। अशा प्रकारच्या दुर्मिळ घटनांमुळे सगळ्या वैद्यकीय समुदायात खूपच चर्चा सुरू आहे आणि यावर तज्ञ डॉक्टरांची निगराणी ठेवली जाईल। यासाठी महत्त्वाचे म्हणजे महिलेच्या पोटात असलेला बाळ आणि त्या बाळाच्या पोटात असलेले दुसरे बाळ यांची योग्य शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे। आशा आहे की या व्हिडिओद्वारे तुम्हाला फेटस इन फिटो या दुर्मिळ स्थितीविषयी अधिक माहिती मिळाली असेल। ही केस नक्की कशी हाताळली जाईल, बाळ सुरक्षित राहील का, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।